जाऊबाई गावाच्या मागच्या आठवड्यात मुलींनी गावातल्या स्त्रियांची इच्छा पूर्ण केली. त्यांच्या पतींकडून घरची कामं करून घेतली. धावपळ करत दाढीसाठी गिराईक मिळवली लहानपणापासून करते आणि कोडी सोडवत दागिन्यांच्या गावातील रत्न शोधली. पापड तिखट बनवताना मिरचीचा ठसका नाही सोसला आणि बालनाट्य सादर करत मुलांनी धिंगाणा घातला. झुकेगा नहीं साला, झुकेगा नहीं साला. भीतीवर मात करत मोहीम पूर्ण झाली आणि रसिका मालकीणबाई बनली. सकाळी 6:30 वाजता सकाळी 8 वाजता मी या वाड्याची शेवटची मालकीणबाई. माझ्या नंतर कोणीच मालकीणबाई नसणार आहे. सकाळी 9 वाजता सकाळी 10 वाजता नमस्कार रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात. पितांबरी केरॉन प्लस पेंद्रिली फॉइल सह प्रस्तुत जाऊबाई गावात. स्पेशल पार्टनर मराठी मॅट्रिमोनी, ज्वेलरी पार्टनर लागू बंधू. आज आपल्या खेळाचा नवीन आठवडा सुरू झालेला आहे. त्यामुळे नवीन आठवड्यातील नवा जोश, नवे टास्क आणि वेदनामुक्त खेळीसाठी तुम्हाला पितांबरी केरॉन प्लस पेंद्रिली फॉइल तर्फे ऑल द बेस्ट. थँक्यू. पितांबरी केरॉन प्लस पेंद्रिली फॉइलच्या साथीने करू वेदनेवर मात, जगू पुन्हा जोमात. नमस्कार, रामराम. नमस्कार. काय नवा दिवस, नवी उमेद आणि नवी मोहीम. मोहीम म्हटलं की आता चेहऱ्यावर हास्य येते की नाही. पहिले कसं होतं, मोहीम अरे कशाला. आता तर सगळंच करून झालं. आता काय, आज आपल्याला सुरुवात करायची एका टंग ट्विस्टरनी. मी तुम्हाला वाक्य म्हणून दाखवीन, ते तुम्हाला सगळ्यांनी एका मागोमाग एक म्हणून दाखवायचे. मडकई मळक, मडकई मळक, फडकई मळक. फडकई मळक. फडक्याने मडक्याचा मळ पुसला तर फडक्याचा मळ मडक्याला, मडक्याचा मळ फडक्याला. चला एका मागोमाग एक म्हणायचंय. मडकई मडक, फडकई मडक, फडक्याच्या मस्त मडकी फळ्या. श्रेया. मटकं ही मडकं, मला नाही लक्षात आहे यार. फडकई मळक, फडकं ही मडकं, मडकं ही फडकं, मडकं ही फडकं, मडकई फडक, मडकई मडक, मडकही मळक, मडकं ही मडकं. ओके, फडकं. श्रेया. मडक्यापासून सुरू होतं. फडक्यापासून सुरू कर. फडकई मडक, मडक पण मडक. याच्यात पण तू मळक ग, मडक ग. तर नाही होणार. फडका ही मळका, मडका ही मळका. मळक्या फडक्यानी मडक्याचं मळ पुसलं
तर मडक्याचं तर फडक्याचं मळ मडक्याला आणि मडक्याचं मळ फडक्याला. वा वा. खूप छान. संस्कृती. फडकई मडकं मडकई मडकं मडक्या फडक्याने मडक्याचं मळ पुसलं तर फडक्याचं मळ मडक्याला मडक्याचं मळ फडक्याला. बरोबर. बरं चला मला सांगा आजची मोहीम काय असेल. मडकं. लोकांना हे शिकवण. पॉटरी. आज तुम्हाला एक दिवस कुंभाराचं आयुष्य जगायचंय. पॉटरी. आजच्या या भागामुळे तुम्हाला मातीची किंमत अजून जास्त कळेल. मातीच्या गोळ्यातून मडकं बनवणं ही एक कला आहे. इंटरेस्टिंग. म्हणून असं म्हटलं जातं की कुंभारासारखा गुरु नाही रे जगात. वर घाली तो ढपाटा, आत आधाराचा हात. तर आज तुम्हाला हे आयुष्य जगायचंय तर तुम्हाला मडकं बनवायचं. आता नीट मोहीम लक्षात घ्या. काय करायचंय तुम्हाला. फक्त मडकं बनवायचं नाहीये. सगळ्यात आधी काय करायचंय तुम्हाला गावात जायचंय, त्या कुंभाराच्या घरी जायचंय. घरात गेल्यानंतर जे कुंभार दादा कोण असतील त्यांच्याकडनं तुम्हाला मडकी बनवायला शिकायचे आहेत. मग तुम्हाला मडकी बनवायची आहेत. त्यानंतर ती सगळी मडकी घेऊन गावोगावी गल्लीत जाऊन ती विकायची. तुम्ही तयार केलेली मडकी नाही, त्यांच्याकडची मडकी. ओके. तयार असलेली मडकी तुम्हाला घेऊन जायची. फक्त जास्तीत जास्त कुशलता तुम्हाला तालमीत दाखवायची, कारण त्यावरून पण गुण ठरणार की कोणी कशी तालीम केली. आणि मग ती विका मडकी, पैसे आमच्याकडे आणून द्या. आणि एवढंच नाही तर तुम्ही केलेलं जे मडकं असेल ना ते माझ्यासाठी इथे घेऊन यायचं. ओके. तुम्ही मागच्या आठवड्यात शोधा म्हणजे सापडेल, डरना मना है, लघु उद्योग, गावातील पुरुषांची दाढी करणे, बालनाट्य अशा मोहिमा प्रचंड ताकदीने तुम्ही पार पाडल्या. त्याबद्दल पितांबरी केअरऑन प्लस पेन रिलीफ ऑइल तर्फे तुमच्या धाडसाला सलाम. दुपारी 12 वाजता मडकं बनवायला शिकवायचंय म्हणून आम्ही सगळ्यात पहिले गेलो कुंभारांकडे तालीम घ्यायला की मडके कसे बनवतात. नमस्कार. नमस्कार. तर आज तुम्ही आम्हाला काय शिकवणार आहेत. आता शिकवणार तुम्हाला हे माठ उतरलेले ते. हा तशी खूप हा cute ते आहे. दाखवणार तुम्हाला. मग याच्यावर सगळ्या हा प्रकारचे हा सगळ्या पद्धती. मोठ्या चाकावर. हा वा वा वा. ती पहिली माती घ्यावी लागेल. तर ओके. पहिले भिजवली पाहिजे. हा. भिजवून त्याच्यात शेण टाकलं पाहिजे. नंतर कालवली पाहिजे. गोळा तयार करून मग ते चाकावर. ओके. चला रेडी. आता ती तिथं होता वता रे. पाणी. अगं मडकी बनवायची आहेत, होळी खेळायची नाही. वा मजा आ गया. एकत्र करा. त्याच्यावर डान्स पण केला. हे हुला 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 हुला. मी पहिलं चाक चालू करतो. या मुली मातीशी एकरूप झाल्या आणि आज त्या मातीला जसा आकार देत आहेत तसाच नवीन आकार आज जाऊबाई गावातमुळे त्यांच्या आयुष्याला मिळाला. कसं ते त्या मातीनी त्याला चाकावरती ठेवून त्याला वळ देतात, कसे ते मटके बनवून मग त्याला वाळतात आणि मग विकतात. ही सगळी प्रक्रिया आम्हाला हळूहळू त्यांनी समजवली. खालनं कट कर. असं खालनं घात. हा बस ठेवा तसा हटला. हात हल्ला की संपला विषय. हात हलता कामाचा नाही. बोट खाली घाल तेव्हा मग भांडं मोठं होईल. माती घेतली तेवढीच बोट लावायची. काकांनी मला खूप चांगल्या प्रकारे शिकवलं की कसे हात ठेवायचे आहेत, मग कसं त्याला शेप द्यायचं वरचं जे असतं. एकदम छोटूसा पॉट झालेला तसं जमला तसा. फुलदाणी झाली. छोटासा एक काहीतरी बोल बनवलाय मी. आता मी ह्याला सुकवणार आहे. वर खाली पहिले सगळ्यात आधी डोंगर बनवायचं, मग हळूहळू बोट लावायचं मध्ये, आणि मग मध्ये खड्डा करायचा आणि मग शेप द्यायचं. मग ते करत गेली आणि करता करता एवढे मोठे 2 असे मडके तयार झाले. कप ठेव बाजूला.
खूप मजा आली. आय थिंक हात जेवढे त्या मातीने माखलेले, मन तेवढंच एक्साइटमेंट आणि प्रेमाने माखलं आमचं. त्याच्यानंतर बारी होती मेन मोहीम करायची. 10 मटके आम्हाला मिळणार होते आणि ते 10 मटके आम्हाला जाऊन विकायचे होते गावकऱ्यांना. हे मोठ्याला 300 रुपये, अरे बापरे. छोटेवाल्याला 200. काका आम्ही घेऊन कसे जाणार यांना? गाडवामध्ये घेऊन जाऊ. गाडवांवर. हे होतं प्लॉट ट्विस्ट. आजचा ट्विस्ट की तुम्हाला मिळणार एक गाढव, गाढवावर ठेवायचे मटके आणि जायचं गावात विकायला. मटका मटका मटका, कोणाला पाहिजे मटका? मडकी घ्या, मडकी. मडकं घ्याल का? हा ओ काका थांबा की. भैया माझा पाखऱ्या पाखऱ्या पाखऱ्या, चल पाखऱ्या चल चल. गाडव निघालं ते पण डान्सर होतं वाटतं. अरे 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 इथे दादा. गेलं श्रेजाचं गिराईक. तुझ्यावर बसणार मी पाखऱ्या, मी तुझ्यावर बसणार. खरं सांगते, खरं सांगते. आता हिलायचं नाही बिलकुल अजिबात. स्टॅच्यू वजाला नाही, रमशाला घाबरलं ते. स्टॅच्यू म्हटलं मी. मडकी घ्या, मडकी. ए सोनू चल. ए बाबा बाबा बाबा, याचं नाव बाबूराव आहे. बाबूराव. माझा जे बिझनेस पार्टनर होता पाखऱ्या द गाढव, त्यांनी विचार केला की चला आपण 2 मटके फोडून देऊ. जेव्हा मी मोहीमची सुरुवात केली, माझा जो डॉंकी होता त्यांनी रमशाच्या डॉंकीसोबत टक्कर मारली आणि तिकडेच माझे 2 मटके तुटले. तर मी थोडी सॅड झाली. मॅडमची सॅड स्टोरी सुरू. काकी प्लीज. आमचा सीन घेता, शूटिंग काढता आणि परत कट नाही कट करणार. हा नाही करणार. मी सांगते ना, यांचा सीन नाही कट करायचा. आता घेता ना तुम्ही. 300चा 1 आहे. नाही आणले पैसे, जा घेऊन या. आणते की लगेच आणते. किती वेळा आणते? काका 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 ओ थांबा 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 थांबा. हे भारी वाले. घ्या एक मटकी. एक घ्या हो, लय भारी खरंच. नाही तुम्ही घेता का विकत? घेतले ना, एक 250ला घेतले. ते मोठे होते ते. तर मला खूप वाईट वाटलं आणि मी तिकडेच रडायला लागली, कारण की ऑलरेडी अर्धे मटके तुटले आणि काही लोक चीटिंग करून कमी पैशात विकतात असं मला त्यावेळेस वाटलं. हे मोठं देऊ. फिक्स प्राइस आहे सगळ्यांचं 300 रुपये. कुठून? छोटं मोठं काहीतरी असेल. हे स्वतः हातून बनवले. ओए पाखऱ्या देऊ काका एक. पहिला मटका आपण दिलेला आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही माझे पहिले ग्राहक आहे, त्यामुळे तुम्हाला असे मस्त फूल. अरे वा अरे वा काकी. तर त्या मडक्यावरती मी जाऊबाई गावाचं एक आठवण म्हणून त्यांना दिली आणि माझं तिकडे एक निशाणी असं माझं साईन पण केलं. आणि हे त्यांना आयुष्यभर त्यांच्याकडे ठेवता येईल. ते बघून त्यांना आमच्या कार्यक्रमाची आठवण येईल. 200 रुपयाला परवडलं का आम्हाला? माझा साईन आहे ना बघा. ते माझी स्ट्रॅटेजी होती की मटक्यावर माझं साईन वगैरे करून दे. थँक्यू खूप मोठं मला. मस्त असे छोटे छोटे स्टिकर्स बनवले, त्याच्यावर जाऊबाई गावात लिहून मी ते स्टिकर चिपकवायची मडक्यांवर आणि मी तसं करून लोकांना विकायची, त्याच्यात फुलं टाकून. थांबा काका थांबा, मडकी घेऊन जा एक. पैसे कोण देणार? तुम्ही. आम्हीच होय. हे या तुमच्यासाठी स्पेशल मडकी काढली आहे मी. बघून घ्या, एकदम लय भारी आहे. मोठी 300, छोटी 200. याच्यानी मी काय करू? मी सुट्टा घेऊन येऊ माझा. सगळे असंच बोलून जातात, कोणी येत नाही. 10 लोकांनी मला म्हटलं हा आता इथे खाली जाऊन येतो, आता 1 मिनिटात येतो, आता अर्ध्या मिनिटात येतो आणि ते कधीच परत नाही आले. माघारी येतात. एका पॉइंटला तर मी बसूनच गेली होती, कारण की माझं डॉंकी ऐकत नव्हतं. ह्याची आणि माझी हालत तर सेम आहे. त्याला पण हे करायचं नाही, मला पण हे करायचं नाही. घ्या तर
मस्त त्याच्या समोर आपण दोघ जण मटके घेऊन तू त्याच्या समोर डान्स करीन, चालेल?